जय मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी अड्डा या चॅनलवर. मित्रांनो, कालपासून आपण पीवायक्यू सिरीज चालू केली आहे. म्हणजे जे 2024ला क्वेश्चन झालेत किंवा ज्या पेपर्स झाले 2024चे आपले, तर त्याच्यावर आधारित किंवा त्याचेच आपण मॅथचे सोल्युशन घेत आहोत. आज आपण काय करणार आहे, 20 फेब्रुवारी 2024ला झालेला जो शिफ्ट 2चा पेपर आहे त्या पेपरचं मॅथचं सोल्युशन घेणार आहे. ओके, आणि मॅथचं सोल्युशन कसं असणार आहे मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं, ज्या पद्धतीने आपल्याला एक्झामला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, लेक्चरमध्ये आपण डिटेल स्टेप वाईज गोष्टी बघत असतो. ओके, ज्यावेळेला आपण लेक्चर करतो, आता तुम्ही युट्यूबचं लेक्चर केलाच असेल बरोबर, तिथं कसं दिलेलं आहे पूर्ण अगदी डिटेलमध्ये स्टेप वाईज मी सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण इथं पीवायक्यू सोल्युशन मध्ये काय करतोय मी, तुम्हाला ज्या पद्धतीने आपल्या एक्झामला अप्रोच काढायचा आहे, एक्झामला जसा अप्रोच दाखवायचा क्वेश्चनच्या बाबतीत, त्या अप्रोचने मी सॉल्व्ह करतोय. कारण जितकं आपल्याला कट करता येतील, जितके शॉर्टकट मारता येतील, त्या शॉर्टकटनं आपल्याला प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असतो. तेव्हा कुठे तर आपले 20 मिनिटात हे 20 क्वेश्चन कव्हर होतील. ओके, चला तर मग सुरू करूया आजच्या या प्रश्नांना. आता 20 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 1 काय, पायाची त्रिज्या 70 सेंटीमीटर आणि उंची 14 सेंटीमीटर असलेल्या वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ किती? आता वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ म्हटले, आता वक्र पृष्ठफळचा जो फॉर्म्युला आहे वृत्तचित्तीचा तो आहे 2πr/h. आता 2π म्हणजे काय, 22/7. आता r त्यांनी दिले किती, 70 सेंटीमीटर, आणि त्यानंतर h किती दिले त्यांनी, 14 सेंटीमीटर. आता इथं बघा 7 × 7 7 × 2 = 14. आता यानंतर तुम्ही यांचा गुणाकार पण करू शकताय. 22 2 44 140 गुणिले 7 2 14, 140 गुणिले 44 केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्या बद्दल ना इतकं सगळं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा आणखी एक मेथड काय यूज करू शकतो मी, तर इथं 22 दिसते मला. 22 आहे म्हटल्यावर या सगळ्याला 11ने भाग जाईल. मग क्वेश्चन मध्ये 11ने भाग जाणारी संख्या ऑप्शन मध्ये शोधा. 11ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या असू शकतात? आता इथं बघा, 5 आणि 3 8, 8 वजा 9, याला भाग जाणार नाही, 1 शिल्लक राहील. 5 6 5 11, 11 वजा 3 किती होईल, 8 शिल्लक राहील, याला पण भाग जाणार नाही. 6 आणि 6 12, 12 वजा 1 11, याला भाग जाईल, म्हणजे हे उत्तर असू शकतं. पण पुढचं पण चेक करा, 6 आणि 2 8, 8 वजा 4 4 शिल्लक राहील, म्हणजे याला पण भाग जाणार नाही. माझा आन्सर काय असणार आहे, 61-60 सेंटीमीटर स्क्वेअर असणार आहे. आता हेच तुम्ही जर सॉल्व्ह केला तर इथं पण कळेल बघा, तुम्हाला सॉल्व्ह करू शकताय. किती येईल बघा, 4 × 4 16, शेवटला 60 येणार आहे आपलं, शेवटला 60 इथे येतं. म्हणजे युनिट डिजिट वरनं जरी मी सॉल्व्ह केलो तरी माझं उत्तर बरोबर येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 2 काय, 8400 रुपये PQR मध्ये अनुक्रमे 2:3, 3 आणि 1:3च्या गुणोत्तरात विभागले जातात, तर R चा वाटा किती असेल? आता पहिला काय करतो, हे मला इक्वेशन करेक्ट करायचं असेल तर मला खाली 3 3 दिसते, म्हणजे सगळ्याला 3 ने मला काय करावं लागेल, गुणावं लागेल. आता याला जर 3 ने गुणलं तर माझं 3 कॅन्सल होईल, 2 राहील. आता 3 ला 3 ने गुणलं तर काय येईल, माझं 9 येईल. आणि इथं पण 3 कॅन्सल होईल, फक्त 1 शिल्लक राहील. आता हा झाला माझा रेशो. कशामध्ये वाटायचा आहे, 8400 रुपये वाटायचे. किती जणांच्यात आहे, तिघांच्यात. किती आहे बघा, 9 आणि 1 10 आणि 2 12, किती येईल, 12 7 84, 700 रुपये. एकाची व्हॅल्यू 700, द्यायचा कुणाचा वाटा आहे, R चा. R ची व्हॅल्यू किती आहे, 1, म्हणजे R ची व्हॅल्यू 700 येणार आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. स्वप्नील 16 दिवसात एक सोफा बनवू शकतो. रेवती सोबत तो 128 दिवसात काम पूर्ण करतो. रेवती एकटीने काम केले तर काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता स्वप्नीलला किती लागतात, 16 दिवस, आणि रेवती सोबत S + R किती दिवस लागतात, 128/16. आता 16 × 128 येतं, भागिले 17 करावं लागेल ना, इथं 17 आहे. ओके, म्हणजे याचा जो लसावी आहे तो किती येईल माझा, 128 येईल. ओके, आता बघा कितीनं भाग जाईल, 16 × 128 येतं, आणि 128 म्हटल्यावर इथं 17 जर मी याला गुणलं तर 128 मला मिळू शकतं. आता बघा, स्वप्नीलची इफिशियन्सी 8 आली, तर रेवतीची किती असेल सांगा, स्वप्नीलची 8, तर रेवतीची किती असेल, 17 आहे, 17 8 वजा करा, 9 असेल. रेवतीची इफिशियन्सी किती असेल, 9 असेल. आता मला विचारले रेवतीला किती वेळ लागेल, एकूण काम किती आहे आता, 128, रेवतीची इफिशियन्सी किती आहे, 9. ऑप्शन बघा, 128/9. क्लिअर, काही अवघड असं विचारलं जात नाही SSC ला. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 4. जर 72 बाइंडर 22 दिवसात 720 पुस्तके बांधू शकतात,
तर 12 दिवसात 660 पुस्तके बांधण्यासाठी किती बाइंडरची आवश्यकता असते? बाइंडर म्हणजे काय? आपण बाइंडिंग करून घेतो बरोबर, बाइंडिंग करून घेतो पुस्तकांची. त्याला ते जे करणारे व्यक्ती असतात त्यांना बाइंडर म्हणतो आपण. ठीक आहे. आता इथे फॉर्म्युला काय वापरू शकतो मी? M1 ओके. आणि इथं टाईम दिलाय म्हटल्यावर T1 डिव्हायडेड बाय पुस्तके बांधू शकतात. हे काय वर्क आहे W1. बरोबर काय करू शकतो मी? बरोबर काय करू शकतो? M2 T2 डिव्हायडेड बाय W2 करू शकतो का? आता M1 दिले त्यांनी 72 गुणिले टाइम दिला 22 भागिले टोटल पुस्तक आहेत 720 बरोबर M2 मला काढायचा M2x लिहितो मी. T2 दिलाय त्यांनी 12 ओके आणि भागिले किती पुस्तक बांधायचे 660. आता काय करू शकतो मी 72 ला 72 सर कॅन्सल होईल. क्लिअर? इथं बघा बेसक 12 बेके बे बेके बे आणि इथं 6 के 6 6 के 6 6 के 6 इथं शून्यला हे शून्य माझं कॅन्सल होईल. आता इथं 11 इथं 11 आहे. x ची व्हॅल्यू किती येईल? 11 गुणिले 11 121. ऑप्शन आहे का? ऑप्शन 2. क्लिअर? या स्पीडनं तुमची गणितं सॉल्व्ह झालीच पाहिजे. तरच तुम्ही SSC देऊ शकता. ठीक आहे. इथं पण मला स्टेप वाईज सॉल्व्ह करता येतं. काही प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करायला. पण काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला तीच सवय लागणार आहे. ओके. PYQ घेतोय कशासाठी आपण? स्पीड वाढवण्यासाठी. ओके. चला क्वेश्चन नंबर 5 बघा. एक व्यापारी त्याच्या मालाच्या खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त चिन्हांकित किंमत करतो. म्हणजे MRP आहे तो काय करणार आहे? 50% जास्त लावला म्हणजे जर खरेदी किंमत त्याची 100% असेल तर MRP किती करतोय तो? 150 करतोय. आता त्यांनी काय सांगितले? 20% सूट दिली. आता 150 मधून 20% सूट द्या. 100% खरेदी किंमत होती 50% अधिक लावला म्हणजे MRP किती केला तो 150% केला. आता 150% वर तो परत काय करतोय 20% सूट देतोय म्हणजे 150चं 20% काय होईल 10% 15 होईल 20% काय होईल 30 होईल म्हणजे त्याची विक्री किंमत काय असणार आहे 120%. 120% विक्री किंमत असणार आहे. काय करायचं आहे सूट दिल्यानंतर व्यापाराला किती टक्के नफा होतो या 120% मध्ये 100% तर खरेदी किंमत असणार आहे वरचा काय असणार आहे नफा तो काय 20% म्हणजे काय 20% त्याला काय होईल नफा होईल. ओके. चला त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 0.1 चा वर्ग आणि 0.01 चा वर्गचे मूल्य किती विचारले त्यांची बेरीज करायची आहे. आता 0.1 चा वर्ग काय येईल 0.01 आणि 0.01 चा वर्ग काय येईल 0.0001 येईल. कारण जितके डिजिट आहे त्याच्या डबल होणार इथं पण जितके आहे त्याच्या डबल होणार. सॉल्व करा 0101 म्हणजे 0.0101 कुठे आहे ऑप्शन सेकंड. क्लिअर? चला क्वेश्चन नंबर 7 एका वस्तूची चिन्हांकित किंमत तिच्या खरेदी किमतीपेक्षा 60% जास्त आहे. जर 20% सूट दिली तर नफ्याची टक्केवारी किती? आता इथं पण सेम आहे. चिन्हांकित किंमत 60% ने वाढवली म्हणजे पहिला 100% होती ती काय केली 160% केली आणि त्यावर किती दिली 20% सूट दिली. मग 160 चं 20% किती होईल? आता 10% तर 16 होईल 20% किती होईल 16 दुनी 32 होईल म्हणजे शिल्लक किती राहील बघा 128 राहील. 128 शिल्लक राहिली. नफ्याची टक्केवारी काढायची खरेदी किंमत 100 वजा केली नफा किती राहिला 28%. ऑप्शन बी. पुढे बघा 9,000 रुपये वार्षिक 80% दराने चक्रवाढ व्याजावर 6 महिने चक्रवाढ कर्ज दिले तर 12 महिन्यामध्ये चक्रवाढ व्याज किती असेल? आता 9,000 रुपये त्यांनी उधार दिले. चक्रवाढ व्याज किती आहे 80% वार्षिक आहे पण चक्रवाढ लावायचं किती आहे 6 महिन्याला लावायचं आहे. टोटल 12 महिन्यासाठी दिले. ओके टोटल 12 महिन्यासाठी दिले 6 महिन्याला लावायचं आहे म्हणजे 6 महिन्याचे 2 ग्रुप होणार. वार्षिक किती आहे 80% म्हणजे 6 महिन्याला किती बसणार 40%. ह्या 6 महिन्यासाठी 40% ह्या 6 महिन्यासाठी 40% बसणार. बरोबर 40% म्हणजेच काय 2/5. 40% म्हणजेच काय 2/5 म्हणजे काय होणार 5 चं काय होणार 7 होणार 2 न वाढणार ना. मग किती वेळा होणार आहे 5 चं 7 कारण 2 वेळा 40% लागले म्हणून 5 5 25 7 7 7 7 किती होईल 49. डिफरन्स कितीचा आहे सर 24 चा आहे. आता त्यांनी काय दिले 25 ही 25 काय असते मुद्दल असते आणि ही काय असते रास असते आणि हे जे मध्ये मिळते हे काय असतं चक्रवाढ व्याज असतं. आता मुद्दल दिले त्यांनी 9,000 म्हणजे 25 ची व्हॅल्यू 9,000 दिले काढायची आहे मला 24 ची व्हॅल्यू किती होईल बघा 25 1 25 25 त्रिक 75 25 सक्क 150 शून्य वरील मग 24 गुणिले 36 करा साइन चौक 24 2 0 40 कुठे आहे बघा शेवटला 86 40 हे माझं उत्तर असेल. ठीक आहे. इथे युनिट डिजिट वरनं सॉल्व्ह करायचं सगळं सॉल्व्ह करत बसायचं नाही. युनिट डिजिट कशासाठी शिकलोय आपण याच्यासाठी. ओके नाहीतर युनिट डिजिट काय वायाच जाणार ना तुम्ही शिकलेलं जर तिथं पण सॉल्व्ह करत बसला तर. ओके चला क्वेश्चन नंबर 9 एका रकमेवर 5 वर्षासाठी मिळणारे सरळ व्याज हे रकमेच्या 2/5 आहे म्हणजे
5 वर्षाचं SI. ओके, 5 वर्षाचं SI हे काय 2/5 आहे. कोणाच्या रकमेच्या, रक्कम किती असते ती 100%. चला म्हणजे SI बरोबर हे काय येईल, हे येईल टोटल 40 भागिले 5%, म्हणजे SI माझा असेल 8%. चला व्याज किती लागले मग 8%. ओके, चला पुढे सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 10. 5 संख्यांची सरासरी 32 आहे. जर त्यातली एक संख्या काढून टाकली तर सरासरी 28 होते. तर काढलेली संख्या कोणती? सिंपल आहे. 5 संख्यांची सरासरी 32 आहे. आता मी हे तुम्हाला 2 टाईपनं शिकवले. बेरजेनं पण शिकवलंय आणि डायरेक्ट मेथड पण शिकवल्या. आता 5 जण 32 होते, त्यातला एकटा गेला, म्हणजे ऑलरेडी एकटा 32 घेऊन तर गेला. पण बाकीचे जे राहिलेले आहेत त्यांची सरासरी आता 28 झाली. म्हणजे राहिलेल्या चौघांची पण सरासरी काय झाली, कमी झाली. कितीने कमी झाली ती? 32 चे 28 झाले म्हणजे 4 न. प्रत्येकाची 4 न कमी झाली. म्हणजे हे तो काय केलेला असणार आहे, एक्स्ट्रा घेऊन गेलेला असणार आहे. एक तर तो 32 घेऊन गेलाच, त्यासोबत ह्या चौघांच्यातलं 4 पण घेऊन गेला, म्हणजे 4 चौक 16 घेऊन गेला. टोटल काय झालं 48 घेऊन गेला. ऑप्शन ए. हे झाली आपली डायरेक्ट मेथड. आणि जर तुम्ही बेरजेच्या मेथडनं सोडवणार असला तर आपण कसं करतो, 5 जणांची सरासरी 32 आहे, म्हणजे 5 गुणिले 32 वजा एकटा गेलाय. एकटा कोण गेलाय मला माहित नाही, तो मला काढायचा आहे. ए बरोबर. आता राहिलेली 4 आहेत, त्यांची सरासरी किती आहे 28 आहे. अशा पद्धतीने आपण हे काढतो. क्लिअर. हे सॉल्व्ह केला तरी उत्तर तुमचं 48 येईल, पण याच्यामध्ये टाइम तुमचा वाचतो. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 11 बघा. विद्यार्थ्यांमध्ये 1003 चॉकलेट आणि 2703 कॅन्डीज वाटल्या, तर अशा विद्यार्थ्यांची कमाल संख्या शोधा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला समान प्रमाणात चॉकलेट आणि कॅन्डीज मिळतील. जेव्हा कमाल संख्या शोधा म्हटलं जातं त्यावेळेला आपण काय काढतो, एचसीएफ काढतो. काय काढतो, मसावी काढतो. ओके, मसावी काढतो. मसावी कोणाचा काढायचा आहे आता मला, 1003 चा आणि 2703 चा. तर यातली सगळ्यात मोठी संख्या शोधा, जेणेकरून ह्या दोन्ही संख्येला पूर्णपणे भाग जाईल. आता ते तर करू शकतो, किंवा दुसरं काय करू शकतो, मी या दोघांमधला डिफरन्स काढू शकतो. 3 ला 3 गेलं 0, 10 0 ला 0 गेलं 0. परत बघा 10 7 गेलं किती उरेल, 27 मधनं हे वजा करायला लागेल ना मला. ओके, 3 ला 3, परत 7 0 गेलं किती उरेल 7, आणि 2 1 गेलं 1, किती उरेल 1700. आणि मला क्लिअरली दिसते 1700 ला 17 ने भाग जाईल. ऑप्शन 3 माझा करेक्ट असेल. ओके, म्हणजे याचा जर मी मसावी काढलो तर तो 17 येणार आहे. फक्त मसावी काढायचा आहे. मग तुम्ही सांगितलंय तसं ट्री मेथडनं आपला जो अवयव पद्धत आहे त्यानं सॉल्व्ह करा, किंवा डायरेक्ट सॉल्व्ह करा, चॉईस तुमची आहे. ओके, आणि डायरेक्टची सवय लावून घ्या. आता क्वेश्चन नंबर 12. 3 नोटबुक आणि 6 पेनची किंमत 3000 रुपये. काय सांगितले, 3 नोटबुक अधिक 6 पेन ची किंमत किती आहे, 3000 रुपये. त्याच पैशाने एक वही आणि 12 पेन खरेदी करता येतात. म्हणजे 3000 रुपये मध्येच काय सांगितलंय, एक वही, म्हणजे हे बरोबर असणार आहे कोणाच्या, एक वहीच्या आणि 12 पेनच्या. ओके, आता रेशो काढून घ्या दोघांचा. काय होईल बघा, आता ही एक जी नोटबुक आहे इथं एक वजा होईल, 2 नोटबुक, आणि 12 मधनं हे 6 वजा येईल, म्हणजे 6 पेन राहील. म्हणजे एक नोटबुकची व्हॅल्यू किती आहे, 3 पेन एवढी. एक नोटबुकची व्हॅल्यू किती आहे, 3 पेन एवढी. आता त्यांनी मला काय सांगितलंय, राजूला 15 पेन विकत घ्यायचे. आता मी काय करतो, 3 नोटबुक आणि 6 पेन 3000 रुपये मध्ये घेतलेत. म्हणजे 3 नोटबुक अधिक 6 पेन जे आहेत ते किती मध्ये घेतलेत, 3000 रुपये मध्ये. आता 3 नोटबुकची व्हॅल्यू किती येईल, एका नोटबुकची 3 पेन आहे, मग 3 नोटबुकची किती येईल, 9 पेन अधिक 6 पेन बरोबर 3000. ओके, आता 6 9 15 पेन, 15 पेनची व्हॅल्यू किती मिळाली मला, 3000. आणि सर मला काढायला पण लावली किती, 15 पेनची. म्हणजे ऑप्शन माझा बघा, ऑप्शन 4, 3000 रुपये बरोबर असणार आहे. क्लिअर. चला पुढचं बघूया. क्वेश्चन नंबर 13. जर 6 पेनांची खरेदी किंमत 5 पेनांच्या विक्री किमती एवढी आहे. सिंपल आहे. 6 पेनांची कॉस्ट प्राइस ही कोणा एवढी आहे, 5 पेनांच्या विक्री किमती एवढी, सेलिंग प्राइस एवढी. तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधायची आहे. मला काय करतो, सीपी भागिले एसपी इकडे घेतो, गुणले 5/6. म्हणजे काय झाली, 5 रुपयाला खरेदी केला आणि 6 रुपयाला विकला. प्रॉफिट किती झाला, 1 चा झाला, कितीवर झाला, 5 वर झाला, गुणले 100. 1/5 गुणले 100 बरोबर किती येतं सर, 20%. काय झालाय, प्रॉफिट झालाय. म्हणजे 20% माझा काय होणार आहे, नफा होणार आहे. वर असते ती काय असते माझी खरेदी किंमत, खाली असते ती काय असते माझी विक्री किंमत, कारण इकडे बघायचं जे आहे तेच असणार आहे. ओके, चला पुढे बघूया आपण. क्वेश्चन नंबर 14. 32 च्या आधी असलेल्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती असेल. आता 32 च्या आधीच्या सर्व मूळ संख्या शोधायच्या आहेत मला. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला त्याच संख्येने
आणि 1ने पूर्णपणे भाग जातो. बाकी कोणत्याही संख्येने जात नाही. मग 32च्या अगोदरच्या सगळ्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या असतील सांगा? 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, त्यानंतर 11 असेल, त्यानंतर 13 असेल, त्यानंतर 17 असेल, त्यानंतर 19 असेल, 19 नंतर 23 असेल, 29 असेल आणि 31 असेल. आता 31च्या पुढचं मी घेणार का? नाही, कारण 32च्या आधीच्या फक्त घ्यायच्या होत्या मला. आता यांची बेरीज करताना पण मी काय करतो? या तिघांची बेरीज करतो, 10 येतं. ओके. बेरीज पण शॉर्टकटमध्ये करायची. या तिघांची बेरीज करतो. 13 आणि 7 20 आणि 11 31 येईल. या तिघांची या तिघांची नाही करत, या दोघांची करूया. 17 2 34 35 36 येईल. 23 आहे असं ठेवतो मी आणि इथं परत बेरीज करतो, इथं 60 येईल. चला परत बेरीज करा. 10 आणि 60 70 होईल. 70 101 137 आणि 137 आणि 23 160 भागिले किती संख्या आहे टोटल बघा? 3 1 3 2 6 3 3 9 10 11 संख्या आहेत. म्हणजे काय होईल? 11 1 11 11 चोक 44.14 पॉईंट समथिंग येईल बघा. 14.54 याचं उत्तर असणार आहे. क्लिअर? चला पुढे सॉल्व्ह करूया आपण. क्वेश्चन नंबर 15. दोन संख्यांचा गुणाकार 720 आहे आणि त्यांचा मसावी 4 आहे. तर या संख्यांचा लसावी किती असेल? आता मला इथं फॉर्म्युला वापरू शकतो. काय वापरू शकतो सांगा मी? LCM गुणले SCF बरोबर काय? फर्स्ट नंबर गुणले सेकंड नंबर. ओके. आता त्यांनी काय दिलाय? दोघांचा गुणाकार दिलाय त्यांनी 720. आता SCF दिलाय त्यांनी. ओके. 720 गुणाकार आहे. SCF दिलाय त्यांनी 4. काढायचा आहे मला LCM. भाग द्या. 4 1 4 4 1 4 4 त्रिकम नाही 3 शिल्लक राहील ना. 8 चौक 32 180 आहे का उत्तर? ऑप्शन ए. चला पुढे बघा. 16वा. एका गोलाची त्रिज्या 50% वाढवली जाते तर त्याचे घनफळ किती टक्के वाढेल? आता गोलाचे घनफळ किती असतं? 4/3 पाय r क्यूब. गोलाचे घनफळ किती असतं? 4/3 पाय r क्यूब. आता बघा 50% ने वाढवली. 50% म्हणजेच काय? 1/2 म्हणजे काय होणार? 2चं काय होणार? वाढवली असती तर 3 होणार. आणि ते किती वेळा वाढणार? त्रिज्या किती आहे? क्यूब आहे म्हटल्यावर 3 वेळा वाढणार. एकदा वाढलं, दुसऱ्यांदा वाढलं, तिसऱ्यांदा वाढणार, असं 3 वेळा वाढणार त्रिज्या. बेत्रिक 2चा 3 वेळा गुणाकार केला तर 8 मिळेल. 3 त्रिक 9 9 त्रिक 27. किती झाले? 8चं 27 झाले. वाढले किती? 19 वाढले. आता किती टक्क्यांनी वाढले काढायचं आहे मला? 19 वाढले. कितीवर वाढले? 8 वर. गुणले 100 करा. सॉल्व्ह करा. म्हणजे मी तर काय करू शकतो? डायरेक्ट 19 गुणले 8 करतो. ओके. काय होईल बघा? 8 दुनी 16 उरेल किती? 3. 8 2 16 8 त्रिक 24 बरोबर. 3 2 23 येईल बघा. राहिलं किती परत शिल्लक? 23 जर आलं तर 7 शिल्लक राहिलं म्हणजे 70 होईल. 88 70 होणार नाही रे. 8 त्रिक 24 म्हणजे 60 शिल्लक राहील. 8 7 पण परत 4 237 पॉईंट समथिंग आहे का रे? ओके आहे बघा. पुढं काय 8 45 होईल. क्लिअर होईल आन्सर. ठीक आहे. म्हणजे 237.5% ने काय झाले? त्याची त्रिज्या वाढते. ओके. त्याची त्रिज्या काय होते? त्याचे घनफळ किती टक्के वाढेल? म्हणजे त्याची त्रिज्या जितकी टक्के वाढली तेवढंच घनफळ पण वाढणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. 237.5% ने ते वाढणार आहे. त्यानंतर बघा 17वा क्वेश्चन. 384 मीटर लांबीची एक ट्रेन 12 सेकंदात विद्युत खांब ओलांडते. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला एखादी ट्रेन एखादा खांब ओलांडते त्यावेळेला ती त्याचं स्वतःच अंतर पार करते. म्हणजे 12 सेकंदात तिने किती अंतर पार केले? 384 किलोमीटर अंतरच पार केले. बरोबर. याच्यावर मी पहिल्या ट्रेनची स्पीड काढू शकतो. S1 बरोबर एकूण अंतर किती आहे? 384 भागिले लागलेला वेळ किती आहे? 12 सेकंद. म्हणजे किती? 32 मीटर पर सेकंद. तिचा काय झाला? वेग झाला. कारण इथं सॉल्व्ह करा. 12 त्रिक 36 आणि 12 दुनी 24 हे 32 मीटर केले मी. डायरेक्ट माइंडमध्ये केले. इथं सॉल्व्ह करत बसलो नाही. हे S1 झालं. आता त्यानंतर काय सांगितले? आणि त्याच लांबीची विरुद्ध दिशेने प्रवास करणारी दुसरी ट्रेन 12 सेकंदात ओलांडते. ओके. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, की आता जी पहिली ट्रेन आहे ती एक खांब तर 12 सेकंदात ओलांडले. पण दुसरी तिकडे एक ट्रेन आल्या विरुद्ध दिशेने त्याची लांबी पण किती आहे? 384 आहे. आणि त्या ट्रेनला सुद्धा ती 12 सेकंदात ओलांडते. ओके. म्हणजे दोघांचा वेळ जो आहे तो समान आहे. दोघांचा टाइम काय? समान आहे. T1 आणि T2 दोन्हीचा टाइम काय? समान आहे. आता T1 मी कशाचा घेऊ शकतो? याचा. मग T1 किती आहे? इथं पण 12 आहे आणि इथं T2 पण किती आहे? 12 आहे.
आता या दोघांना मला इक्वल मध्ये ठेवतो. आता मला S1 इथं 32 मिळाले म्हणून डायरेक्ट 32 करशील. विचारले दुसऱ्या ट्रेनचा वेग. विचारले काय? दुसऱ्या ट्रेनचा वेग. T1 आणि T2 काय आहेत? हे समान आहेत. म्हणजे त्यांना लागलेला वेळ किती आहे? 12 सेकंद 12 सेकंद समान आहे. आता इथं काय करू शकतो मी? मग T1 बरोबर काय घेऊ शकतो? 12 इथं ना. मग T इकडे घालवतो आणि S इकडे घेतो. म्हणजे T1 बरोबर काय येईल? 384 भागिले S1. ओके. 384 भागिले S1 आणि T2 बरोबर काय येईल? T2चं डिस्टन्स किती असणार आहे? आता ती काय करते? 384 मीटर स्वतःच तर पार करते. परत त्याच लांबीची दुसरी ट्रेन आहे. तिचं पण 384 म्हणजे 384 गुणिले 2 होणार आहे तिथं डिस्टन्स आणि तिथं स्पीड किती असणार आहे? S1 अधिक S2 दोन ट्रेनची इथं स्पीड लागणार. बरोबर. इथं वेळ काढला मी. कसा वेळ काढला? एकूण अंतर भागिले वेग आणि इथं पण एकूण अंतर भागिले वेग. आता बघा 384 ला सर 384 तर कॅन्सल होईलच. इथं तर फक्त माझं शिल्लक किती राहिलं? 2. हे जे आता काय होईल इथं काय करू शकतोय मी? हे जे हे जे भागाकारात आहे हे इकडे गुणाकारात घेतो म्हणजे S1 अधिक S2 बरोबर 2S1. आता हे S1 यातनं मायनस करा. S2 बरोबर काय होईल? S1 म्हणजे जितकी पहिल्या ट्रेनचा वेग आहे तितकाच दुसऱ्या ट्रेनचा. मग पहिल्या ट्रेनचा सर 32 मीटर प्रति सेकंद होता म्हणून दुसऱ्या ट्रेनचा पण किती होईल? 32 मीटर प्रति सेकंद होईल. क्लिअर? हे एक्झाम्पल का मी एक्सप्लेन केलं? कारण असे एक्झाम्पल थोडीशी मुलांना अवघड जातात. त्याच्यामुळे अशा टाइपचे एक्झाम्पल आहेत ना ते थोडं टाइम देऊन मी एक्सप्लेन करतो. ओके. चला क्वेश्चन नंबर 18 बघा. x चे 45% हे y च्या 15% बरोबर असेल तर x आणि y चे मूल किती? 45x हे काय आहे? y च्या 15% म्हणजे 15 एके 15 15 त्रिक 45 3x बरोबर 1y म्हणजे x ची किंमत 1 येईल आणि y ची किंमत 3 येईल. एकाच 3 कुठे दिसतोय? ऑप्शन 1. कारण का? x ची किंमत पुढची असते आणि y ची किंमत x च्या पुढची असते. क्लिअर? चला पुढे सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 19 एका टेबलची विक्री किंमत 6875 रुपये. जर नफ्याची टक्केवारी 25% असेल तर टेबलाची खरेदी किंमत किती? आता विकलाय किती? 6875 ला. त्याच्यावर 25% नफा झालाय त्याला. म्हणजे 6875 ही कितीची व्हॅल्यू आहे? 125% ची. गुणले काढायची आहे मला खरेदी किंमत. खरेदी किंमत किती असते? 100%. सॉल्व्ह करा. 25 5 25 असे 25 चौक 100 5 एके 5 5 त्रिकम 15 5 7 35 5 वजा 25 5 चौक 20 7 चौक 28 आणि 30 4 त्रिकम 12 आणि 3 15 4 एके 4 आणि 3 5 5500 माझं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ही त्याची काय असणार आहे? खरेदी किंमत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 एका संख्येच्या 20% 25% हे 250 आहे. तर त्या संख्येचे 35% किती असेल? ती संख्या x मानली. 20% हे काय आहे? 20% आता मी 20% लिहिण्यापेक्षा काय करतो? 20% म्हणजेच काय? 1/5 आणि त्याचं 25% म्हणजेच काय? 1/4 हे काय आहे? 250 आहे. मग x बरोबर करा. 4 पंचे 20 20 गुणले 250 किती होईल? 25 दोन्ही 50 आणि 2 शून्य माझी शिल्लक राहतील. बरोबर. म्हणजे x ची किंमत मला 5000 आली. आता ह्या 5000चं काय करायचं आहे मला? 35% काढायचं आहे. म्हणजे 35 भागिले 100 करतो. 2 शून्यला सर 2 शून्य कॅन्सल करा. 5 5 25 ओके. परत शिल्लक काय राहिलं मग? 2 राहिलं. 5 त्रिक 15 आणि 2 17 सर 1750 माझं उत्तर असेल. इथं आपल्या काय होतात? 20च्या 20 क्वेश्चन सेकंड शिफ्टचे 20 फेब्रुवारी 2024 ला झालेल्या पेपरच्या सेकंड शिफ्टचे क्वेश्चन आपले क्लिअर झाले. अगदी सोपे प्रश्न आहेत आणि फास्ट का घेतोय मी? कारण तुम्हाला अप्रोच कळायला पाहिजे. कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचं. मुलांना क्वेश्चन अवघड वाटतात याचं कारण काय माहित आहे? सगळ्यात महत्त्वाचं कारण क्वेश्चन अवघड का वाटतात? कारण ते चुकीच्या मेथडनं सॉल्व्ह करतात. ठीक आहे. जिथं रेशोनं सॉल्व्ह होतं, जिथं पर्सेंटेजनं सॉल्व्ह होतं, तिथं सूत्र वापरायला बघतात आणि तिथं मुलं चुकतात. त्याच्यामुळं हे फास्ट घ्यायचं माझं एकमेव कारण आहे की तुम्हाला ही सवय लागावं. ठीक आहे. जर तुम्ही अजूनही लेक्चर सारखंच या 20 मिनिटासाठी 1-1 तासाचा व्हिडिओ बघत बसला, ठीक आहे. 1-1 तासाचा व्हिडिओ बघत बसला ना, तर तुम्ही पेपरमध्ये सुद्धा कमी वेळेत ते सॉल्व्ह करू शकणार नाही. आता जसं सॉल्व्ह करतोय, आता ज्या स्पीडनं सॉल्व्ह करतोय ना, त्या स्पीडनं तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि बाकी काय करू नका. फक्त 30 दिवस इथून पुढचे मी देतो ही सीरीज फॉलो करा. ठीक आहे. 30 दिवसात मी रिझनिंगच्या 30 आणि मॅथ्सच्या 30 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतोय. ज्या प्रिव्हियस इयर झालेले आहेत. फक्त 30 दिवस हे करा आणि फक्त मी सोल्युशन घेत नाही, तर पहिला मॉक टेस्ट सुद्धा देतोय. मॉक टेस्ट देतोय, ती टेस्ट द्या, त्यानंतर हे सॉल्व्ह करा. कारण त्याचं सोल्युशनच हे आहे. ओके. याची टेस्ट पण बनवली. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जॉइन करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉइन करा. त्या टेलिग्राम चॅनलवर मी सगळ्या टेस्ट डेली शेअर करत असतो. ओके. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा सेट बघूया. चलो बाय. जय हिंद.